त्याला म्हटले ना तुम्ही की याला फुटवे लागासाठी औषधी कोणती आहे. हो. आता तुम्हाला मी सुरुवातीला तुम्ही या पद्धतीने पहिल्यांदा केलं की नाही, तर तुम्हाला सांगितलं मी की बुवा हे बीज प्रक्रियामध्ये कस्टोडिया वापरा. दुकानदार काय म्हणते तुम्हाला? नाही कस्टोडिया वापरत नसते, वापरायचं नसते फवारणीमध्ये म्हणजे घ्यायचं असं. राहते. हा, म्हणजे फवारणीमध्ये घ्यायचं राहते मला असं. फवारणीमध्ये. हा, तर याच्यामध्ये कस्टोडियामुळे फक्त सोयाबीन मध्ये थोडं प्रॉब्लेम यायला, कारण सोयाबीन लवकर निघण झाले यानं. हम्म. पण सोयाबीन नाजूक पीक राहते. पण जर हरभऱ्याला बीज प्रक्रिया केलं तर मरण्याचं पर्सेंटेज लय कमी लय राहते. कमी. आणि आमचं पाण्याचा लय हिशोब आहे. आता बघा इथं पाणी कमी झालं हो, पाहिजे, इथं तिथं पाणी कमी झालं तर काय झालं, तिथला हरभऱ्याची हरभरा ग्रोथ थांबली. ग्रोथ थांबली. हा, मग त्याला काय होते, लवकरच फुल लागते. तर मग ते सरासरी काय होते, उत्पादनात येत नाही बरोबर. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन लय महत्वाचा विषय आहे. पाणी समजा दाबून द्यायचं, समजा जास्त द्यायचं नाही पाणी नाही कोणते- दाबून तसं नाही. हम्म. काळ्या जमिनीमध्ये असेल तर एका ठिकाणी एका पाईपवर 3 तास पाणी द्यायचं. आणि जमीन हलकी असेल तर 4 तास पाणी देऊ शकता. पण जास्त जसं की आता काही शेतकरी एकदा लावते तर वावस तर मग ते डबल जातात नाही डबल शेतात. जातच आणि नाही. काही ठिकाणी मग कमी पाणी देतो आपण, कमी ते पाणी. हिरवं पिवळं प्लॉट किंवा मग अशा प्रकारे लहान मोठं होते. आणि दुसरा पाणी किती दिवसांनी द्यायचं याच्यात? पहिलं पाणी 15 ते 20 दिवसाला हलक्या जमिनीमध्ये. हा. भारी जमिनीमध्ये पहिलं पाणी 20 ते 25 दिवसाला. आणि दुसरं पाणी आपल्याला तिथून 10 ते 12 दिवसाला द्यायचं. अच्छा. फुलं लागण्याच्या पहिले भारी जमिनीमध्ये 2 पाणी, हलक्या जमिनीमध्ये 3 पाणी. आणि फुलं लागण्याच्या वेळेस समजा त्याच्या आधी पाणी द्यायचं की नंतर पाणी द्यायचं? फुलं लागायच्या पहिलेच. फुलं लागले चालू झाले समजा तर तेव्हा पाणी द्यायचं. 5-10% फुलं असताना पाणी देऊ शकतो आपण. 40-50-60% फुलं असले तर पाणी चालतच नाही. तरी आपल्याला डायरेक्ट घाट्यावर तरी किती घंटे? तेव्हा 2-2 तास. 2-2 तास.